माहिती आहे का, बायका एकच वस्तू घ्यायची असली तरी पण 3 वेळा जातात शॉपिंगला. पहिल्या वेळेस म्हणजे ती बघायला, दुसऱ्या वेळेस म्हणजे ती घ्यायला आणि तिसऱ्या वेळेस म्हणजे ती चेंज करायला. अँड एव्हरी वुमन रिलेट अबाउट इट. आणि मी पण गेली होती दुसरं काही घ्यायला आणि गुंतून गेली या मायाजाळी. ते म्हणजे हे कानातले. मला सोन्याचे कितीतरी कानातले जरी असले तरी भाई हे न्यू ट्रेंडिंग इयरिंग्स माझ्या मानसिकतेचा सुकून आहे. आणि भलेही मला घरी येऊन कितीही शिव्या का मिळो ना, पण मी ते घरी आणल्याशिवाय राहत नाही. बिकॉज मुझे लोगों की नहीं इयरिंग्स की कमी महसूस होती है. नेल्स बघितले ना, नेल्स जरी टोकदार नसले तरी चालतील बिकॉज ते मार्केटला मिळतात. बट जिभेला मात्र धार असायला पाहिजे. ते माहिती आहे ना, मारायचे घाव घुसतात पण बोलायचे घाव घुसत नाही. त्यासाठी जीभ कशी धारदार लागते. भाई माझ्या लाईफस्टाईलचा एलही जागेवर राहिलेला नाही आहे शिवमयी झाल्यापासून. तरी पण मला ह्या गोष्टी घ्याव्या वाटतात कारण की मी आदत से मजबूर आहे. आणि नंतर हे लिप इतके क्यूट दिसले मला, पण आय एम नॉट युझिंग लाईक एज दॅट. आणि नंतर म्हटलं याने थोडी पोट भरणार आहे, थोडा भाजीपाला पण घ्यावा लागेल कारण की मेन पैसे याच्यासाठी दिलेले. मग हा कोथिंबीर दिसला आणि याने मला एवढी अद्दल घडवलेली आहे, मी ते नंतर सांगेल तुम्हाला केव्हा तरी. आणि ही जिलेबी दिसली येता येताना, बट मी घेतली नाही बिकॉज आय एम ऑन डायटिंग. नंतर असा होता ब्लॉग. आधी घरी, नंतर शेवटी पार्सल आलेलं होतं. ते पार्सल नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते काय